सत्ता, राजकारण आणि धर्मांतरण प्रकरण आणि आता थेट बुलडोझरची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पहाटेपासून मोठी खळबळ उडाली जेव्हा एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या कथित अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा बुलडोझर धडकला. नाशिक धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी नीता खानला आश्रय दिल्याच्या आरोपानंतर ही कारवाई झाल्याने संपूर्ण शहरात चर्चेला उधाण आलं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि नागरिकांनी प्रशासनावर फुलांची उधळण काय केली, जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी उमेश शेटणारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरात आज सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या कथित अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला. विशेष म्हणजे नाशिक धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी नीता खानला ज्या घरात आश्रय दिल्याचा आरोप आहे ते घरही प्रशासनाच्या रडारवर आलं आहे. महानगरपालिकेकडून यापूर्वीच मतीन पटेल यांना नोटीस बजावण्यात आली होती. संबंधित बांधकाम 24 तासात हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर मतीन पटेल यांनी मुदतभर मागात स्पष्टीकरण दिले, मात्र प्रशासनाने ते असमाधानकारक ठरवत कारवाईचा निर्णय कायम ठेवला. दरम्यान न्यायालयातूनही कोणताही दिलासा न मिळाल्याने आज पहाटेच महापालिकेचं पथक, बुलडोझर आणि पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले. कारवाईची शक्यता लक्षात घेऊन मतीन पटेल यांनी स्वतः काही अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाई दरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र सर्वात चर्चेची बाब म्हणजे स्थानिक नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलं. काही नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर फुलांची उधळण केली तर उपायुक्तांना हार घालण्याचा प्रयत्न केला. महापालिकेने स्पष्ट केलं आहे की संबंधित बांधकाम पूर्णपणे हटवलं नाही तर उर्वरित भाग प्रशासन स्वतः पाडणार असून त्याचा खर्चही संबंधित नगरसेवकाकडून वसूल केला जाणार आहे. या कारवाईमुळे आता शहरात राजकीय वातावरण तापलं असून पुढे आणखी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.